नमस्कार मंडळी. तर अगदी 2 मिनिटामध्ये झटपट होणारं बीटरूट सॅलडची रेसिपी आपण पाहणार आहोत. आणि आता तुम्हाला डिटेल सांगावं लागतं यासाठी 3 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल बरं का. पण ही झटपट होणारी रेसिपी मात्र 2 मिनिटाचीच आहे. तर काय होतं, बीटरूट आहे ना, काही काही जणांना असंच खावंसं नाही वाटत. त्यामुळं सॅलडमध्ये टाकून खाल्लं तर ना आणखीन चविष्ट लागतं. यासाठी कधीही सॅलड बनवून खा. तर सॅलडसाठी घेतलेलं आहे मी बारीक चिरून गाजर घेतलेला आहे. हवं तर तुम्ही याला किसूनसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी काकडी घेतलेली आहे आणि बीटरूटसुद्धा घेतलेला आहे. सर्व जिन्नस जे आहे ना ते एकजीव करून घेणार आहोत. सर्व असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत चवीसाठी म्हणून अगदी थोडंफार मीठ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे सर्व जे साहित्य आहे ना ते मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये वापरलेलं सर्व काही साहित्य आहे ना ते खूप हेल्दी आहे. जसे की गाजर, बीटरूट, त्याचबरोबर काकडी जी आहे ना ते आपण डाएटमध्ये सुद्धा हे सॅलड आहे ना खाऊ शकतो. तर यामध्ये टाकलेली आहे परत बारीक चिरून कोथिंबीर. आणखीन परत एकदा मिक्स करून घेते. आणि ह्या सॅलडमध्ये आणखीन चव वाढवण्यासाठी इथे मी अर्धा जो लिंबू आहे ना तो पिळून सॅलडमध्ये टाकणार आहे. याने जी चव आहे ना सॅलडची खरंच दुप्पट होते. आणि परत एकदा ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झालं ना मंडळी, अगदी झटपट 2 मिनिटामध्ये होणारं हे हेल्दी सॅलड जे आहे ना तो मी अगदी डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. आणि ह्या सॅलडची तुम्ही कोशिंबीरसुद्धा बनवू शकता. तर अगदी थोडंफार सॅलड जे बनवलेलं आहे ना ते मी साईडला काढलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा दही टाकलेला आहे. आणि झालं ना हे सुद्धा हेल्दी अशी कोशिंबीर आपली तयार. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद. आणि ही रेसिपी मात्र नक्की ट्राय करून पहा.